ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये कलम 341 मांडलं त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर 3 महत्त्वाच्या सूचना आल्या होत्या। त्यातली पहिली महत्त्वाची सूचना होती की कलम 341 चे अधिकार हे फक्त संसदेला किंवा राष्ट्रपतींना न राहता ते राज्यांना देखील दिले गेले पाहिजेत, अशी त्यांची एक पहिली सूचना होती। दुसरी सूचना अशी होती की जर एखाद्या राज्यामध्ये जर त्या राज्याला असं वाटत असेल की एखाद्या जातीला न्याय द्यायचा आहे तर ते त्याला सहजासहजी देऊ शकतील आणि म्हणून राज्याकडे याचे अधिकार असणं गरजेचं आहे। आणि तिसरी महत्त्वाची सूचना अशी होती की ज्या पद्धतीचे अधिकार हे संसदेला आहेत त्याच पद्धतीचे अधिकार हे विधिमंडळाला देखील असले पाहिजेत। अशा 3 महत्त्वाच्या सूचना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर आल्या आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यावरती महत्त्वपूर्ण विचार व्यक्त केले आणि संविधान सभेमध्ये हे कलम मांडत असताना त्यांनी काही सुधारणा स्वीकारल्याही आणि काही सुधारणा नाकारल्याही। प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या कलम 341च्या चर्चेमध्ये कुलधर चलिहा नावाचे एक संसद सदस्य होते आणि मुनीस्वामी नावाचे दुसरे सदस्य होते। या दोघांनी मिळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काही सूचना दिल्या। कुलधर चलिहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं की आपल्याला ज्या पद्धतीने संसदेला अधिकार आहेत त्या पद्धतीनेच आपल्याला राज्याच्या विधिमंडळाला देखील अधिकार देणं गरजेचं आहे, अशी त्यांनी सूचना मांडली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही सूचना स्पष्टपणाने नाकारली, पण मुनीस्वामी यांनी ज्या सूचना दिलेल्या होत्या त्या सूचना मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारल्या आणि मुनीस्वामींनी दिलेल्या सूचनासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा प्रस्ताव संसदेमध्ये मंजूर केला। हा प्रस्ताव मंजूर करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 3 महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेले होते। त्यातला पहिला जो मुद्दा होता तो मुद्दा असा होता की कलम 341च्या अधिकाराच्या अनुषंगाने जे अधिकार आहेत हे अधिकार कोणाला असले पाहिजेत तर ते फक्त राष्ट्रपती आणि संसदेला असले पाहिजेत, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं। आणि त्यांनी सांगितलं की जर अनुसूचित जातीची यादी राजकीय दबावापासून मुक्त ठेवायची असेल तर तुम्हाला हे सर्वस्वी अधिकार हे संसदेला आणि राष्ट्रपतींना द्यावे लागतील। जर तुम्ही एखाद्या राज्याच्या विधिमंडळाला याचे अधिकार दिले तर विधिमंडळ याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप करू शकतात आणि राजकीय फायद्यासाठी ते वेगवेगळ्या युक्त्या देखील लढवू शकतात, जे सध्या आपल्या भारतामध्ये घडत आहे। त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की कलम 341 जे पूर्णतः अधिकार आहेत हे राजकीय दबावापासून मुक्त असले पाहिजेत आणि त्याच्यामुळे त्यांनी कलम 341चे अधिकार हे फक्त राष्ट्रपतीला आणि संसदेला दिले, कारण राज्याला जर याच्यामध्ये अधिकार दिले गेले तर राज्य हे निवडणुकांच्या तोंडावरती याच्यामध्ये काही ना काही गोंधळ निर्माण करू शकतात आणि एखाद्या वर्गाला खुश करण्यासाठी काहीतरी नव्या योजना आणू शकतात आणि त्यातलाच प्रकार आपल्याला माहिती आहे। आंध्र प्रदेश, पंजाब, तामिळनाडू या सगळ्या राज्यामध्ये, तेलंगणा या सगळ्या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे। आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की ही छोटी छोटी राज्य हे काय करतील तर याच्यामध्ये गोंधळ निर्माण करतील आणि ऐन निवडणुकीच्या काळामध्ये या सगळ्या याद्या विस्कळीत करून टाकतील आणि म्हणून त्यांनी हा अधिकार फक्त राष्ट्रपती आणि संसदेला दिला। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामधला जो राजकीय हस्तक्षेप आहे तो जर थांबवायचा असेल तर याचे पूर्णतः अधिकार हे राज्यांना न देता केंद्राकडे असावेत असं त्यांना वाटत होतं आणि त्यांनी तेच केलं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं आणि त्यांनी याचे कुठलेही अधिकार हे कुठल्याही राज्याला नसतील हे स्पष्टपणानं सांगितलं। आणि हीच गोष्ट आपल्याला माहिती आहे की यालाच कोट केलं गेलं EV चिनैया केसमध्ये आणि त्या आधारावरती सांगितलं गेलं की आरक्षणामध्ये कुठल्याही राज्यानं जर हस्तक्षेप केला तर तो हस्तक्षेप घटनाबाह्य गृहीत धरण्यात यावा। आणि त्यावेळेस 2005 मध्ये निकाल देत असताना त्यांनी याला घटनाबाह्य असं ठरवलं, कारण याचे कुठलेही अधिकार हे राज्यांना नाहीत हे स्पष्टपणानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये सांगितलेलं होतं, सगळ्या सदस्यांच्या समोर सांगितलं होतं आणि ते रेकॉर्डवरती आहे। त्याच्यामुळं इथे फक्त अधिकार हे राष्ट्रपतींना आणि संसदेला आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की ही जी अनुसूचित जातीची यादी आहे ही यादी एकसंध आहे। त्याचं कारण काय आहे तर संवैधानिक प्रक्रियेचा भाग म्हणून आणि संविधानाचे उद्दिष्ट पूर्तीसाठी म्हणून याला एकसंध मानलं गेलेलं होतं, कारण अनुसूचित जातीचे एकत्रीकरण आणि संरक्षण करणं याच्यामुळे सोपं जाईल। हा एक महत्त्वाचा मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर होता। या तिन्ही मुद्द्याला धरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 341ची मांडणी संविधान सभेमध्ये केलेली होती, पण आता ज्यावेळेस आपण विश्लेषण करायला लागतो त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सभेमधलं ते भाषण आपण बाजूला ठेवतो आणि याचं विश्लेषण करतो।
2005 मध्ये ज्या 5 जजेसनी याचं विश्लेषण केलं त्यावेळेस त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान सभेतल्या या चर्चेला तिथे कोट केलं आणि ते कोट करूनच त्यांनी निकाल दिला आणि त्यांनी सांगितलं की राज्य याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, तर राज्यांना याचा अधिकारच नाही, त्याच्यामुळं राज्याचा हस्तक्षेप हा घटनाबाह्य आहे. महत्त्वाचा मुद्दा एक. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2024 मध्ये ज्या निकाल आला याच अनुषंगाने 2005च्या केसच्या विरोधामध्ये, त्यावेळेस मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही कुठलीही भाषणं कोट न करता नेहरूंची भाषणं कोट केली गेली आणि त्यांनी सांगितलं की हे बघा हे कसं आहे आणि त्याच्यामुळं हा सगळा गोंधळ निर्माण झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती या 2024च्या निकालामध्ये फक्त आणि फक्त बेला त्रिवेदी यांनीच निकाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या सगळ्या भाषणांना कोट करून संविधानाला धरून संविधानाच्या मूलभूत चौकटीमध्ये राहून निकाल दिलेला आहे. 2005चाही निकाल संविधानाच्या मूलभूत चौकटीमध्ये होता आणि बेला त्रिवेदी यांचं विश्लेषण देखील संविधानाच्या मूलभूत चौकटीमध्ये होतं. बेला त्रिवेदी यांचं विश्लेषण नेमकं काय होतं हे आपण नंतरच्या एका व्हिडिओमध्ये बघणारच आहोत, पण तुर्तास आपण या व्हिडिओमध्ये एवढंच बघितलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 341 हे कलम मांडत असताना याचे सर्वस्वी अधिकार हे फक्त आणि फक्त संसदेला आणि राष्ट्रपतीला दिलेले आहेत, राज्यांना नाही. तुम्हाला नेमकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या विश्लेषणाबद्दल काय वाटतंय सांगायला विसरू नका आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे देखील सांगायला विसरू नका. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ही माहिती आपल्याला जनमानसापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे, कारण सामान्यातल्या सामान्य माणसाला देखील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा मूलभूत मुद्दा हा माहीत असणं गरजेचं आहे.